मध्ये मनापासून स्वागत करते. आजच्या चैत्रांगण या कार्यक्रमामध्ये आपल्यामध्ये उपस्थित आहेत नामवंत असे कलाकार संपना मानी आणि त्याचबरोबर अभिजित भट. आपण टाळ्यांनी त्यांचं एकदा स्वागत करूया. रसिका हो, कार्यक्रमाचं नाव इतकं सुंदर आहे की चैत्रांगण. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून गुढीपाडवा आणि नववर्षाचं स्वागत आपण करणार आहोत. आणि या संपूर्ण वसंत ऋतूमध्ये शिशिराचा पर्णभार सांभाळलेली ही सगळी झाडं असतात आणि त्यांना मोहर फुटत असतं. अगदी गोलमोहरसुद्धा रस्त्यावरती रांगोळी काढत मग्न झालाय की काय असं वाटायला लागतं. पळससुद्धा फुलायला लागतो, अगदी लाल बुंद दिसायला लागतो आणि जणू उद्या जो उजाडणारा सूर्य आहे त्याची जी लालिमा आहे ती जणू विश्वावरती प्रतिबिंबित झाली आहे की काय असं वाटायला लागतं. आणि म्हणूनच चैत्र मास हा असाच आहे की शिशिराचा कहर आणि वसंताचा बहर हे दोन्ही सांभाळणारा हा चैत्र मास आहे. आणि म्हणूनच वसंतात्मा हा चैत्र आहे. म्हणून दुर्गा भागवतांनी म्हटलं की चैत्र मास हा वसंतात्माच आहे. अगदी भगवान गोपालकृष्ण सुद्धा म्हणाले की मासानां मार्गशीर्षोहम परंतु तरीसुद्धा कुसुमाकरः. सगळ्या मासांमध्ये कदाचित मी वसंत असेल, कारण वसंत आहेच तसा. अगदी छोटंसं मोगऱ्याचं फूलसुद्धा पांढरशुभ्र अगदी जन्माला येत असतं, कळी फुलत असते, परंतु सगळ्या लालिमामध्ये ते सुद्धा थोडंसं वैराग्य धारण करून विश्वाची जी सौंदर्याची खाण आहे ती उमलवत असते. आणि म्हणूनच ज्ञानेश्वरांसारख्या विभूतींना सुद्धा या वसंताने आणि चैत्राने भुरळ घातली. ते म्हणाले की जशी तारुण्यामध्ये पदार्पण केलेली लेक किंवा युवती दिसावी ना, तशी नवीन लावण्य खाणी नव्हाळी लाभलेला असा हा सृष्टीचा देखावा दिसत असतो. म्हणून सोन्याची बिस्किट आणि सोन्याच्या लगडी बघून आपल्याला तो आस्वाद मिळत नाही, पण सोन्याचा दागिना तयार झाला की लगेच आपण तो धारण करत असतो. आणि तशीच ही सृष्टी आहे, तसाच हा सृष्टीचा सुंदर देखावा आहे तो या उद्याच्या चैत्र मास आणि शुद्ध प्रतिपदेपासून आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. म्हणून आजच्या या पूर्वसंध्येला मावळत्या दिनकराला निरोप देत त्याला अच्छा करत उद्याच्या उगवणाऱ्या त्याच सूर्यकिरणांना पुन्हा एकदा नित्य नूतन आपल्याला ती वाटणार आहे त्याचं स्वागत करताना त्या तेजोमय व्योम गोलाचं आपण स्वागत करूया पहिल्या स्वरपुष्पाने तेजोमय नाद ब्रह्म. ऐकूया.